दंडवत प्रणाम. मी महानुभाव पंथी अमर आपलं स्वागत करतो नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आपल्या भारतवर्षात भक्तीचे अनेक मार्ग आणि अनेक रूपे सांगितले आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार ईश्वराची उपासना करत असतो. महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानात एकनिष्ठ भक्ती या संकल्पनेला खूप महत्व दिले गेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणाचाही अनादर न करता केवळ तात्विक दृष्टिकोनातून हे समजून घेणार आहोत की मिश्र भक्ती आणि एकनिष्ठ भक्ती यातील फरक काय आहे आणि स्वामींनी एकाच परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्यास का सांगितले आहे. समाजात वावरताना आपण पाहतो की लोक आपल्या विविध इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. प्रत्येक देवतेचे एक विशिष्ट स्थान आणि महत्व शास्त्रात सांगितले आहे. लोक जेव्हा संकटात असतात किंवा त्यांना काही विशिष्ट फळ हवे असते तेव्हा ते त्या देवतेची भक्ती करत असतात. यालाच मिश्र भक्ती किंवा विविध रूपातील भक्ती असे म्हटले जाते. महानुभाव पंथ असे सांगतो की प्रत्येक देवतेची शक्ती ही मर्यादित किंवा एका विशिष्ट अधिकार क्षेत्रापर्यंत असते. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कामासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्याकडे जातो तसेच हे आहे. पण ही भक्ती करत असताना मानवाचे लक्ष मूळ उद्दिष्टापासून म्हणजेच मोक्षापासून विचलित होऊ शकते. जेव्हा साधक अनेक ठिकाणी आपली शक्ती खर्च करतो तेव्हा त्याची एकाग्रता विभागली जाते. सर्वच देवता आदरणीय आहेत पण साधकाची प्रगती एकाच मार्गावर स्थिर राहिल्याने लवकर होते. हा यामागचा शुद्ध तात्विक हेतू आहे. महानुभाव पंथाचा आग्रह कोणत्याही देवतेचा द्वेष करण्याचा नाही तर परमेश्वराशी अनन्य नाते जोडण्याचा आहे. आपण सर्वांचा आदर करतो पण निष्ठा एकाच ईश्वराच्या चरणी असते. ज्याप्रमाणे आपण सर्व थोर मोठ्यांचा आदर करतो पण आपल्या आई वडिलांशी आपले नाते अनन्य असते तसेच भक्ताचे आणि ईश्वराचे नाते असावे. जेव्हा आपण एकाच ईश्वराच्या ठायी सर्वस्व अर्पण करतो तेव्हा मनातील द्वंद्व संपते आणि ही एकनिष्ठता भक्ताला स्थिर करते आणि त्याला उच्च आध्यात्मिक आनंद मिळवून देते. स्वामींनी भक्तांना एकनिष्ठ राहण्यास सांगितले जेणेकरून त्यांचा मोक्षाचा मार्ग सुकर होईल. हा मार्ग कोणाला कमी लेखण्यासाठी नसून स्वतःला अधिक उन्नत करण्यासाठी आहे. थोडक्यात सांगायचे तर भक्तीचा कोणताही मार्ग चुकीचा नसतो पण प्रत्येक मार्गाची फलश्रुती वेगळी असते. एकनिष्ठ भक्ती ही पूर्णतः ईश्वराशी एकरूप होण्यासाठी आहे. तुम्हाला हा विचार कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दंडवत प्रणाम.